हेडलाईन्स नंतर बातमी आपण सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीची बातमी अतिशय महत्त्वाची आहे। वाल्मिक कराडचा आज व्हॉइस सॅम्पल घेतला जाणार आहे। सूत्रांकडून एनडीटीव्ही मराठीला ही सगळी माहिती मिळतेय। मस्साजोग मधील पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितल्या प्रकरणात कराड अटकेत आहे। खंडणी गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडचे आज व्हॉइस सॅम्पल घेतले जातील। दुसरा आरोपी विष्णू चाटे याच्या घराची झडतीही घेतली जाणार असल्याचं कळतंय। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। या संदर्भात मोहसिन शेख माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। मोहसिन, वर्षा, ह्या सगळ्या प्रकरणात आता तपासाला वेग येताना आपल्याला पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर मस्साजोग येथील पवनचक्की कंपनीचे अधिकारी शिंदे नावाचे त्यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। 2 कोटीच्या खंडणी मागितल्या आणि त्यात वाल्मिक कराड आरोपी आहे। जेव्हा यातील एक दुसरा आरोपी विष्णू चाटेला जेव्हा अटक करण्यात आलं तेव्हा त्याने सीआयडी कडे जबाब दिला होता की आपण वाल्मिक कराडचं त्या तक्रार देणाऱ्या अधिकाऱ्याशी बोलणं करून दिलं होतं। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडची व्हॉइस सॅम्पल आज घेतली जाणार असल्याची माहिती मिळते आणि त्या व्हॉइस सॅम्पल नंतर हे स्पष्ट होणार आहे की तो शिंदेला फोनवर वाल्मिक कराड जो बोलला होता तो आवाज वाल्मिक कराडचाच आहे का, आणि हे जर स्पष्ट झालं तर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडची अडचण वाढू शकते। आता या व्हॉइस सॅम्पलचा अहवाल काय येतो, हा व्हॉइस सॅम्पल आज घेतले जाण्याची शक्यता आहे। सोबतच आरोपी जो विष्णू चाटे आहे याची घराची देखील झाडाझडती घेण्याची शक्यता आहे। काही एक मोबाईल आहे जो पोलिसांना हवा आहे आणि त्या अनुषंगाने ही झाडाझडती घेतली जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे एकंदरीत या सगळ्या प्रकरणात आता तपासाला वेग आलेला आहे। सीआयडी कडून जे आहे तर तपास जो आहे तर वेगाने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कालच देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आता हे सगळ्या प्रकरणात आपल्याला वेग येताना पाहायला मिळतोय आणि आज वाल्मिक कराडचं व्हॉइस सॅम्पल घेतलं जाऊ शकतं। निश्चितच मोहसिन, आता व्हॉइस सॅम्पल घेतल्यानंतर पुढे तपासात काय निष्पन्न होतंय पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।